शिक्षणानंतर मी रिक्षा चालक होतो। माऊली आबा कटके जे आहेत त्यांचे एकदम जवळचे विश्वासू सहकारी आपण समजले जातात, आमदार आहेत। तर काय सांगाल, आता येत्या काळामध्ये कोणकोणत्या नवीन योजना आपल्याला शिरूर शहरामध्ये पाहायला भेटणार, एकंदरीत आपण काय रोडमॅप तयार केलेला आहे? सत्तेतले आमदार आमचे माऊली आबा कटके त्यांनी 1 वर्षात जवळजवळ 40 कोटींचा निधी आणलेला आहे शिरूर शहरासाठी, बरोबर। आणि इथून पुढेही त्यांनी 500 कोटींचा डीपीआर तयार केलेला आहे। आज शिरूर शहराच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येत एकही पालिकेचं क्रीडांगण नाहीये, क्रीडांगण नाहीये, स्विमिंग पूल नाहीये, किंवा दुसरी गोष्ट एखादी अभ्यासिका पण नाहीये। तर हे माऊली आबांच्या प्रयत्नातून हे शिरूर शहराला मिळणार आहे। विद्याधाम कॉर्नर असो किंवा निर्माण प्लाझाचा परिसर असो, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे। तर या समस्या आपण कशा सोडवाल? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पुण्याचे पालकमंत्री असल्या कारणाने ना विशेष असं आमच्या आमदारांवरती त्यांचं प्रेम आहे, आणि आमदार साहेबांचं आमच्या शिरूरवरती विशेष प्रेम आहे। त्यांनी आम्हाला जो काही निधी दिला या शिरूर शहरासाठी, ह्यो मागील कोणत्याही आमदारांना ते जमला नाही।